मित्र पक्षांना सोबत घेऊन ती मागणी करणं हे अतिशय योग्य ठरतं. पहिले तर विशालजी वहिनी सांभाळू शकतील का हा प्रश्नच उद्भवत नाही. हं. आज वहिनी ज्या पद्धतीनं इतर खाती सांभाळतायत, हां. ज्या पद्धतीनं पक्ष सांभाळतायत, हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊच शकत नाही. बरं. त्या चांगल्या पद्धतीनं अर्थ खातं सांभाळतील. त्यांना जिथं कुठं वाटेल, की आपल्याला एक्सपर्ट ॲडवाइस म्हणून आपल्याला घ्यायचंय, ते दोन्ही हं, हं, हं. नेत्यांशी सुद्धा चर्चा करतील आणि एक चांगल्या पद्धतीचं अर्थ खातं सांभाळणाऱ्या या महाराष्ट्राच्या पहिल्या अर्थमंत्री म्हणून वहिनी सुद्धा आपल्याला दादाच्या पावलावरती पाऊल ठेवताना दिसतील. हं. असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे एका महिलेवरच्या ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं कार्यक्षमतेवरती. मला वाटतंय वहिनी आज ज्या पद्धतीने इतर खाते सांभाळतायत, ज्या पद्धतीनं पक्ष सांभाळतायत, ज्या पद्धतीनं हं, हं, सगळं हं. कोऑर्डिनेशन व्यवस्थितपणे करतायत, मला पूर्ण विश्वास आहे आणि आमच्या महायुतीच्या दोन्ही नेत्यांना पूर्ण विश्वास आहे, की वहिनी ते सक्षमपणे चांगल्या पद्धतीनं अर्थ खातं सांभाळू शकतील हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे, आमच्या पक्षातल्या नेत्याला आहे, आमच्या महायुतीमधल्या नेत्यांना आहे. हां, हां. फक्त आता जसं नवनाथजी म्हणले योग्य वेळी मुख्यमंत्री महोदय हे सगळे बसून त्यावरती चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय लवकरच होईल. बरोबर आहे. मात्र राष्ट्रवादीच्या आत्ताच नुकत्या पार पडलेल्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा खुद्द भुजबळांनी दिल्याचं बोललं गेलं. दुसरीकडे पार्थ पवार आणि तटकरे यांच्यामध्ये काही बोलणं न होता थेटपणे पार्थ पवार त्या ठिकाणाहून निघून गेले. अशा प्रकारच्या आज दिवसभरातल्या अति महत्त्वाच्या बातम्या होत्या. मात्र यातली सत्यता काय, सूरजजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, कारण या बैठकांचा ब्यौरा हा निश्चित आपल्याकडे देखील असेलच. नाराजीचा सूर कुठेतरी होता का? एक तरी पहिली गोष्ट मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय. हां. खरं तरी अशा पद्धतीच्या बातम्या जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल काही गेल्या दिवसापासून ज्या काही घटना घडत नाहीत, हां. त्या घटना माध्यमामध्ये दाखवल्या जातात. म्हणजे मला वाटतं कुणीतरी आमच्यावर विशेष प्रेम हं. हे आमच्यावर आणि आमच्या पक्षाच्या कारभारावरती करतंय असं दिसतंय. कोण करत कालच्या असावं असं आपल्याला वाटतं? मित्र आहेत, शत्रू आहेत, हितचिंतक आहेत. अनेक लोक वारंवार टीव्हीवरती येऊन ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल प्रश्नचिन्ह हं. उपस्थित करत असतात, असे अनेक लोक आहेत. आता कुणाचं नाव सध्या घेणं एकाचं नाही आणि असे अनेक लोक आहेत. बरं. परंतु विशालजी, मी कालच्या बैठकीमधली आपल्याला इत्थंभूत माहिती सांगतो. सांगा ना. त्या ठिकाणी भुजबळ साहेब असं कुठेही म्हणाले नाहीत, की 288 मतदारसंघात स्वबळाची तयारी करायचंय. हां, मी हां. तुम्हाला भुजबळ साहेब काय म्हणाले ते सांगतो. भुजबळ साहेब असं म्हणाले, की आता BLO आपल्याला हे करायचे आहेत. 288 मतदारसंघामध्ये जास्त लोक आपले BLO नेमून SIR जी चालू आहे शासनाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी, हं, त्याला हं, हं. मदत कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करूयात. लोकाला अडचणी होणार नाही त्यासाठी मदतीला आपण लोक नेमूयात. अशा पद्धतीचं भुजबळ साहेब बोलले. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला 288 मतदारसंघामध्ये तयारी करायची असं ते बोलले नाहीत. बरं. आणि जरी ते उद्या समजा कुठलाही पक्ष, एक मी मला सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये असा कुठला पक्ष आहे की आपला पक्ष हा महाराष्ट्रभर लढू नये अशा अपेक्षेने काम करतोय, प्रत्येक पक्ष करतोय. हं, हं, हं. परंतु आम्ही महायुती म्हणून मजबूत आहोत. आम्ही कुठेही एकमेकाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही. परंतु त्या ठिकाणी महायुतीला मदत होईल आणि लोकांना अडचण निर्माण होणार नाही, हं. लोकांना मदत होईल या उद्देशानं ते कालचं केलेलं विधान आहे. त्याच्यामध्ये कुठेही 288 मतदारसंघात निवडणूक लढायचं अशा पद्धतीचं विधान केलं गेलं नाही. त्यानंतर तटकरे साहेब आणि भुजबळ साहेबांमध्ये हां, जी हां. चर्चा झाली, तो एक वाद म्हणून जो महाराष्ट्रामध्ये दाखवला जातोय, खरोखर त्या ठिकाणी कुठलाही वाद झालेला नाही. तटकरे साहेबांनी ज्यावेळेस त्यांची खंत बोलून दाखवत होते, हं, हं, हं. त्यावेळेस त्यांनी भुजबळ साहेबांकडून अपेक्षा केली, की तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही सुद्धा सगळ्याला सांगायला पाहिजे. अशा पद्धतीची खंत व्यक्त केली. ह्याच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही. ह्या पक्षांतर्गतल्या गोष्टी आहेत. हं. परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या पुढे प्रेझेंट केलं जाते, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या पुढे बातम्या दाखवल्या जात आहेत, कुठंतरी असं वाटतंय की जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम व्हावा, हं. जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये अस्थिरता आहे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्राच्या समोर जावं, बरं. अशा पद्धतीच्या बातम्या दाखवून किंवा बातम्या पेरून हं. हे लोक संभ्रम निर्माण करण्याचं काम करतायत. परंतु मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, हं, की हं. अशा पद्धतीची कुठलीही धुसफूस, अशा पद्धतीचे कुठलेही मतभेद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाहीत. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वात सर्वजण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतायत. काल हात वर करून आमच्या आमदारांनी एकमुखी असा पाठिंबा दिला, की वहिनी यापुढे जे काही निर्णय घेतील त्या बरं. निर्णयाच्या पाठिंब्यामागे सक्षमपणे आम्ही उभे राहू. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी
आमदारांनी हात वर करून पाठिंबा दिलेला आहे. बरोबर आहे सूरजजी, नेमकं पक्षांतर्गत बैठकीमध्ये काय झालं हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला. दुसरीकडे अशा प्रकारच्या जर बातम्या येत असतील तर त्या खोडून काढण्याचा देखील आपण स्पष्टीकरण